तुम्हीच मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्हीच माझा सन्मान करताय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जत तालुक्यातील जनतेच्या समोर मी खरं तर नतमस्तक झालं तरी पण उपकार तुमचे फेकणार नाही. इतके उपकार तुमचे सर्वांचे माझ्यावरती झालेले आहेत. व्यासपीठावरती उपस्थित जत शहरातील सर्व मान्यवर, आता एकाचं नाव घ्यावं एकाचं राहावं तर घोटाळा होईल. नगर परिषदेची निवडणूक पुढे आलेली आहे आणि त्यामुळं माफी मागून मी व्यासपीठ असं संबोधित करतो. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. माझ्या माता भगिनी पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार, सत्ता कुणाची नाही येणार. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पतंग असा इतका वर गेला होता, त्यांना काही वाटत नव्हतं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्यामुळे ते सगळे हवेमध्ये होते. आणि माझा नेता तेव्हाचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महायुतीतले अन्य पक्षाचे सगळे नेते हे पूर्ण वेळ कामात होते. कारण पराभव झाला होता आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की 365 दिवस आणि 24 तास पूर्ण वेळ कामात असतो. आणि भाजप आणि भाजपाचे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे रात्रंदिवस कामामध्ये होते आणि त्याचं फळ हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी कोणाचं कोणाला काही कळत नव्हतं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी महायुतीला पाठबळ दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी तर कळ केला मी निवडून येणार की नाही येणार. अशा अनेक द्विधा मनस्थितीमध्ये लोक होती आणि अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते की गोपीचंद कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच नाही पाहिजे, परंतु गोपीचंद निवडून आला पाहिजे म्हणून 90% लोक नवस करत होती आणि 10% लोक ते पटावून प्रयत्न करत होते. मला आठवतंय निवडणुकीच्या काळामध्ये सोन्यामधून एक आपलं कुटुंब, त्यांच्या घरातल्या सगळ्या भगिनी ते सगळे चालत गुलदर्गीला गेले होते आणि तेव्हा आमच्या युट्यूब वरती सगळ्या मित्रांनी त्यांच्या बातम्या लावल्या होत्या. आता मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांच्या घरी. नंतर संघची मुलं चालत बिरोबाच्या दर्शनासाठी गेलेले होते. तिकडं आमचा एक मुलगा आहे कमलापूरचा, तो तिकडून पंढरपूरवरनं आरेवाडीच्या बिरोबाला दंडवत घालत आला. आता हे मला माहीत झालेले, युट्यूब वरती आलेले. आता मला असे असंख्य फोन येत आहेत, अहो तुम्ही वेळ कधी देताय, आमचं नवस फेडायचं आहे. आणि आता आमच्यात तुम्हाला माहित आहे नवस म्हणजे बोकडं, दुसरा काही विषय नसतो. आता आमच्या परवा बनपुरीला कार्यक्रम झाला. साहेबराव पवणे म्हणून आमचं सहकारी आहे दुकानदार, मला इथं उमेदवारी मिळाली. त्या दिवशी त्यांना आखाडीच्या बाजारात जाऊन, मला वाटतं शनिवार होता त्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली, त्या दिवशी त्यांनी आखाडीच्या बाजारात जाऊन 11 बोकडं आणली आणि घरी आणून वाजवत सोडली. लोक म्हणजे कशाला आणलेत, पडळकर साहेब जत मध्ये आमदार होणार आहेत, हे नवस आहे, आमदार झाल्यावरती का अजून निवडून येणार की नाही येणार, नाही 1,00,000% येणार. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा. तिकडं सगळे म्हणत हा बाहेरचा आहे, परका आहे, भूमिपुत्र नाही, आणि तिकडं आपल्या बरोबर असणारे सगळे मनापासूनची लोक काही पण होऊ दे पण आमचा नेता निवडून येणार आणि आम्ही 11 बोकडं कापणार. हा कॉन्फिडन्स मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांच्याकडे असेल. आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आज तुमच्या सोबत काम करू शकतोय. ते आरेवाडीच्या बाबतीत गेलो परवा, राम शिंदे सर येणार होते सभापती झाल्यानंतर. मला त्यांचा निरोप आला की मी आज 12 वाजता बिरोबाच्या दर्शनाला येतोय आणि मी जाऊन तिथं थांबलो होतो. त्यांचं हेलिकॉप्टर 1 तास 1.5 तास लेट झालं. तिथं मला एक ताई भेटल्या. मी मंदिराच्या पुढे थांबलो होतो. बरीच लोक होते, 1000 लोक असतील.
आणि त्यांना मी तिथं दिसलो, त्या मंदिराच्या पायऱ्यात चढत होते, तिथून दिसल्यानंतर परत माझ्याकडे आल्या आणि मला म्हटलंय की तुम्ही चला की मंदिरामध्ये विरोबाचं दर्शन घ्या. मी आता दर्शन घेऊन आलोय. नाही, तुम्ही आमदार व्हावं म्हणून मी 11 नारळाचं तोरण बांधतो म्हटले होते आणि आज ते नवस फेडायला आले आणि योगायोगानं तुम्ही लिहिताय तुम्ही आता आमच्या सोबत चला आणि नवस फेडा. बघा आता त्याला किती लोक आहेत अशी की माझ्या माघारी नवसं पण करतायत आणि नवसं पण फेडतायत. आता जयंत पाटील परवा आले होते मुंबईला. संजय राऊनी मला सांगितलं मी कोणाची भाषण ऐकत नाही. मी देवा ऐकतो, नरेंद्र मोदी साहेबांचा ऐकतो, माझं मी कधी भाषण ऐकत नाही. त्यामुळे जयंत पाटलाचं मी कधी उभ्या आयुष्यात ऐकलं नाही. परंतु मला संजय राऊत म्हणले की जयंतराव आले होते आणि ते असं म्हणत होते माझी 2 आमदार व्यासपीठावरती आहेत, निवडणुकीच्या पूर्वी जर एक झाला असता तर चित्र वेगळं झालं असतं. जयंतराव आता किती जरी तुम्ही एक झाला तरी काही फरक पडणार नाही. जयंतरावमध्ये गोपीजन पडला पाहिजे आणि ते वारं गेलं आहे. अख्ख्या राज्यामध्ये राजकारणाचं वारं कुठून कसं फिरतं हे सामान्य जनतेला कोणाला कळतं, ते जगच्या लोकांना कळतं. कसं फिरणार बरोबर काय बरोबर. सगळे पुढारी विरोधात. अरे फक्त शिव्यांचं आईवडील घालायचे राहिले होते ते, बाकी सगळं त्यांनी करून टाकलं. सगळ्या फेसबुक वरती, मोबाईल वरती सगळं तेच, टीव्ही वरती तेच. अरे पण जगची जनता आहे. मला माहित होतं, मला पराभवाची भीती अजिबात नव्हती. मी कधी कोणाला काय बोललो अजिबात काय. मी काळजी घेत होतो की आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. परंतु जगकरांनी इतका मोठा दणका दिला. मी आता मुंबईत गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला सगळे नेते मंडळी म्हणायला लागले तू कसा काय निवडून आला. म्हणजे आमचे वरिष्ठ नेते जेव्हा नाही त्यांची तर पूर्ण वेळ लक्ष होतं. बाकीचे आमचे सगळे भाजपचे नेते सुद्धा मला म्हणले आणि त्या टीव्हीवरती सगळं भाजप तुझ्या विरोधात होतं, नेते तुझ्या विरोधात बोलत होते, भूमिपुत्राचा मुद्दा राज्यभर गाजला होता आणि मग तू कसं काय निवडून आला. मी म्हणलं मायबाप जगची जनताच अशी आहे, ते भल्या भल्याला पाणी पाजतात आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सहज विधान भवनामध्ये सन्मानानं आणून बसवलं. हे सगळं जगच्या जनतेचं श्रेय आहे. मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं. 1000-2000 ठीक आहे ना. पवाराचा नातू 1100 मतांना आला आणि एका पडळकर वाडीतला मेंढक्याचा पोरगा 38,000 मतांना आला. याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती. आता डॉक्टर राणे साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा जगच्या विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या फरकानं विजय दिलेला आहे. हे पहिल्यांदा असं घडत आहे. आज तुम्ही माझी मिरवणूक काढली. आता मिरवणूक आपली बऱ्याच वेळा झाली, अर्ज भरताना झाली, निवडून आल्याच्या नंतर झाली आणि आज तुम्ही विजय झाल्याच्या नंतर मिरवणूक झाली आणि तो पण गजराज सोबत होता. गजराज हे शुभ चिन्ह आहे. पूर्वी सगळे राजे त्यांच्या दारामध्ये घोडे तर असायचे आणि त्यांच्यात हत्ती असायचे. एक शुभ चिन्ह आहे आणि आज तुम्ही हत्तीवरून साखर वाटण्याचा कार्यक्रम आपल्या जग शहरामध्ये घेतला आणि मी रॅलीमधून येत होतो आणि रॅलीमधून आल्याच्या नंतर माझ्या पूर्ण लक्षामध्ये आलं की जनतेने आमदार केलेला आहे, पण जनतेच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये, त्यांच्या गॅलरीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती माझ्या भगिनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये मला दिसल्या. त्या आशीर्वाद देताना दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरच मला हास्य दिसलं आणि त्या हास्याच्या मागं एकच कारण होतं की त्यांना वाटत होतं की देवाभाऊच्या नेतृत्वात गोपीचंद काहीतरी जगला काहीतरी बदल करू शकतो. हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि त्यामुळं माझी जबाबदारी आता पूर्णपणे वाढलेली आहे. अगोदर मी जबाबदारीने इथं आलोय. मी नुसतं निवडून यायचं आणि कुठंतरी मजा मारायच्या आशासाठी मी इथं आलेलो नाहीये. मी पूर्ण जत तालुक्यामध्ये परिवर्तन व्हावं. ते परिवर्तन सामाजिक असेल, राजकीय परिवर्तन जर तुम्ही 20 नोव्हेंबरला केलं, ते परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रावरचं असेल आणि ते परिवर्तन पायाभूत सुविधा या जत तालुक्यामध्ये करणारा असेल आणि दुष्काळाचा कलंक कायमचं पुसणार असेल, हे परिवर्तन आपल्या जत तालुक्यातल्या लोकांना अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो
बघा, मला रात्रंदिवस जगच्या विकासाच्या बाबतीमध्ये झोप नाही. मी ज्या दिवशी आमदार झालो आणि मुंबईला गेलो, लेटर पॅड छापायचं होतं, त्या 4-8 दिवस गेलं. लेटर पॅड छापायचं की नाही छापायचं, छापायचं की नाही छापायचं, ह्या 4-8 दिवस गेलं. आणि ज्या दिवशी छापलं त्या दिवशी मी पहिलं आमदार झाल्यानंतर पत्र माननीय देवाभावांना दिलं आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. ते पत्र यासाठी दिलं की महात्मा बसवेश्वरांची वचनं आणि त्यांचं सर्व साहित्य हे कन्नड भाषेमध्ये आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की याचं मराठीमध्ये रूपांतर सरकारनं करावं आणि पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा. पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र दिल्यानंतर त्यांना पण ते खूप आवडलं. मला म्हणजे काय पत्र? मी म्हणलं साहेब माझं पहिलं पत्र तुम्हाला द्यायला लागलोय. ते म्हणले काय आहे? तर म्हणतो महात्मा बसवेश्वरांची वचनं मराठीत रूपांतरित करायची आहे. त्यांचं सर्व साहित्य कन्नडमध्ये आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाची मुलं एक तर मराठी माध्यमातून शिकतायत तर इंग्रजी मीडियम मधून शिकतायत. आणि त्या नवीन पिढीला आणि महाराष्ट्राला पण लिंगायत समाज नाही, महाराष्ट्राला सुद्धा हे माहिती व्हायला पाहिजे. आणि म्हणजे निश्चित चांगला विषय आहे, आपण तो मार्गी लावू. हे पहिलं पत्र मी दिलं. नंतर दुसरं पत्र दिलं आरटीओचं कार्यालय जतला. मी तुम्हाला म्हटलं होतं की आरटीओचं कार्यालय जतला झालं पाहिजे. आणि जेव्हा अधिवेशन होतं बघा कोरोना काळाला कसं कार्यालय आणि मला आनंद आहे की तुम्ही या सगळे स्टेजवरती आला पाहिजे ना. या पोरांना स्टेज मिळालं पाहिजे, या पोरांना अधिकार मिळाले पाहिजे, या पोरांना पद मिळालं पाहिजे. यासाठी आपल्याला आणि मी ठरवलंय मी नुसतं बोलतो असं नाही. आता जेवढ्या कमिट्या जतमध्ये करायच्या आहेत, ज्यांना झेडपीचं तिकीट मिळेल त्यांना कमिटीत आहे, ज्यांना पंचायत समिती तिकीट मिळेल त्यांना कमिटीत आहे. पण ज्या समाजाला कधीच तिकीट मिळालं नाही त्या समाजाचं पोरग तहसीलदारच्या बाजूला खुर्ची लावून बसला पाहिजे, ती कमिटी आपल्याला करायची. ज्यांना तुम्ही नेहमी अपमानित केलाय त्यांना सिंहासनावरती नेऊन बसवायचं आहे. आता ह्याचा भाऊ कोण मोठा असेल ना त्याला मला तहसीलदारच्या प्रांताच्या कलेक्टरच्या बाजूच्या खुर्चीत नेऊन बसवायचा आहे, तो अधिकार त्यांना द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेला, बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? तुम्ही बसलाय त्यांना पद पाहिजे. नाराज होऊ नका बरं का, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. मला त्यामध्ये तुमची मदत पाहिजे, त्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे. अरे मिळू द्या ना, आम्ही मतं दिली नुसती, आम्ही मतं देतो, आम्हाला कधी तिकीट मिळत नाही. अरे 2 नंबर असणाऱ्या समाजाच्या गोपीचंदला तिकीट मिळतात, तुम्हाला मिळतंय का नाही, मिळतंय का नाही, मिळतंय का नाही? 5 छोट्या समाजाच्या लोकांना कधीच न्याय मिळणार, छोट्या समाजाच्या लोकांना कधी व्यासपीठ मिळणार? आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना आणि जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बहुसंख्य बहुजन समाज आहे, छोट्या समाजाची लोक खूप आहेत, त्या सगळ्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून. नाहीतर आमदारकी कशासाठी? मिरवण्यासाठी आहे? आमदारकी ही काय नुसती उपभोगण्यासाठी आहे? मी आमदार झाल्याच्या नंतर माननीय प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना या जत शहरामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, इंदिरानगर झोपडपट्टी, एकता नगरची झोपडपट्टी, उमराणी रोडची झोपडपट्टी, घिसाडी समाजाची लोक रस्त्यावरती राहत आहेत, विठ्ठल नगरच्या तिथं विठ्ठल नगर मधली लोक, इथं त्रिमूर्ती कॉलनीच्या समोरची झोपडपट्टी, इकडं राजू यादव यांच्या वार्डामध्ये काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. मी त्यांना आदेशित केलेला आहे की तात्काळ सगळी कागदपत्र काढा, कधी जुनी असतील तोपर्यंतची, जिथून 1920 असतील, 30 असतील, 40 असतील, सगळी कागदपत्र पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी समोर आणावी. आणि या झोपडपट्टीमधल्या लोकांच्यासाठी आपल्याला एक चांगली स्कीम करायची आहे आणि त्याची सगळी परिपूर्तता अधिकाऱ्यांनी करावी. राज्य सरकारकडून मी जे काय लागतंय ते आणणार आहे, ते मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मी तुम्हाला शब्द दिला होता इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये आता वन विभागाने त्यांना नोटीस काढलेली आहे. परवा मला इंदिरानगर झोपडपट्टीतली मुलं भेटली की अरे आम्हाला वन विभागाच्या नोटीस आलेल्या आहेत. काही चिंता करू नका, तुमच्या कुठल्याही घराला कुणीही हात लावणार नाही. गोपीचंद इथं आहे तोपर्यंत चिंता करू नका. नुसता हात नाही, 10x10च्या खोलीमध्ये मला भाव लागतोय. आज आमच्या अण्णा भिसे साहेबांच्या वार्डामध्ये अरे आमची गरीब लोक आहेत, पत्र्याच्या 10x10च्या खोलीमध्ये राहतात, त्यांचा अधिकार नाही का चांगल्या घरामध्ये राहायचा? आणि म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं घर सरकारनं दिलं पाहिजे आणि ते हक्काचं घर दिलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आता आम्ही सगळे
भाषण तुम्ही जे मी विधानसभेला सांगितलंय ना, त्यातला एक सुद्धा शब्द खोटा होणार नाही. प्रत्येक शब्दासाठी मी देवाभाऊंच्याकडं जत तालुक्यातल्या लोकांच्यासाठी प्रचंड मेहनत घेणार आहे, पाठपुरावा करणार आहे. आणि देवाभाऊंचं विशेष प्रेम आहे. आता मला चौगुले सर भाषणामध्ये बोलले की गोपीचंद पडळकरच मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातला पाईप असल्यामुळे तो मुख्यमंत्री आहे. अरे मी नुसता मुख्यमंत्री नाही आहे, या महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचा पोरगा मुख्यमंत्री झाला आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री नाही, या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याचं पोरगा मुख्यमंत्री झालाय. कारण त्यांना माहित आहे की महाराष्ट्र हा 18 पगड जातीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे आणि शेकडो जमाती या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे आणि म्हणून ते आता धडाक्याने निर्णय करतायत. आज मुख्यमंत्री रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, त्यावर चिंता करू नका. तर विशेष नाही, पहिली सभा आपल्याला दिली तेव्हा वातावरण आपलं टाईम झालं. देवाभाऊंनी पहिली सभा भारतीय जनता पार्टीची जतला दिली. तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला सांगा. अरे लयरती महाराष्ट्र भाजपमध्ये आहे. माझ्यासारख्या एका भाटक्या माणसाला भारतीय जनता पार्टी सारखी एवढी मोठी पार्टी, जे 3 वेळा सलग पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीच्या केंद्रामध्ये बसलेले आहेत, त्या पार्टीची प्रचाराची सभा जतला मिळणं याचा अर्थ असा आहे की जत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू स्थानी आलेला आहे. वाटतंय की नाही? आता परवा मैशाच्या योजनेचे सगळे अधिकारी साहेबांना विनंती केली की जरा आपण गावाकडे जाऊ, गावातल्या लोकांना योजना आहे की नाही माहित नाही. ते म्हणजे जी निवडणूक आली का प्रत्येक जण म्हणतोय तुम्हाला पाणी देणार, तुम्हाला पाणी देणार, पैशाचं पाणी देणार. ते पाणी कुठं आहे, कसलं आहे, काय आहे आम्हाला काही माहित नाही. आणि म्हणून म्हटलं मी लोकांना शब्द दिलाय, मी जनतेला शब्द दिलाय की हे मैशाची सुधारित योजनेचं काम आम्ही लवकर पूर्ण करणार. आणि त्याच्यासाठी मला आता लोकांच्या मध्ये जायचं आहे. 65 गावाच्या 7 बैठका घेतल्या. सिंदूरमध्ये पहिली बैठक घेतली, दुसरी मुचंडीमध्ये घेतली, तिसरी स्तंभमध्ये घेतली, चौथी मला वाटतं जालियामध्ये घेतली, 5वी बालगावमध्ये घेतली, 6वी उंदीमध्ये घेतली आणि शेवटची 10 वाजता माणगावमध्ये घेतली. सगळ्या लोकांना बोलावलं आणि सगळ्या लोकांना प्रेझेंटेशन दिलं की कुठून पाईप लाईन येणार आहे, त्याची साईज काय आहे, किती क्षेत्र ओलिता खाली आहे. आणि त्यात जर काही डाऊट असेल तर सगळ्या अधिकाऱ्यांना तुमच्या सरपंच महोदयांचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही गावामध्ये जायचं, मंदिरामध्ये येणार आहे म्हणून गावातल्या लोकांना सांगायचं आणि त्यांच्या पुढे सगळा नकाशा दाखवायचा. तुमचं क्षेत्र ओलिता खाली येणार आहे की नाही येणार ते माझ्या शेतकऱ्याला सांगायचं. एक जरी शेतकरी असला तरी त्याची शंका निरसन करायची. यासाठी तुम्हाला आमदार म्हणून दिलेला, यासाठी माझं काम आहे आणि माझी जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतोय, आम्ही आता ठरवलंय, सरकारनं ठरवलंय डिसेंबर पर्यंत मी तुमच्या समोर बोलतोय. आज 9 जानेवारी 6 जानेवारी आज आहे. डिसेंबर मध्ये मल्याळमध्ये आपल्याला पाणी आणायचं येळदरीमध्ये डिसेंबर मध्ये. ते जुलै ऑगस्ट मध्ये झाला परंतु 2 पंप हाऊस आहेत त्याचं डिझाईन बदललंय. कुंडोर आणि जे दिर्ग्यामध्ये पंप हाऊस होणार आहे निर्वाळ दिर्ग्याच्या तिथं, त्याचं डिझाईन बदलल्यामुळे 3 महिने वाढतंय. तिथं पाणी आलं. आता जतला पण पाणी यावं. जत शहरातल्या आणि मल्याळमध्ये मी गेलो होतो, तिथल्या लोकांचं म्हणणं आलं की मल्याळच्या त्या टेकडीवरती पाणी आणून सोडलं की जत शहराला पण पाणी येतं. आम्ही असं व्यवस्थितपणे नियोजन करतोय. पंप हाऊसचं काम सुरू झालंय आणि मी तुम्हाला सांगतो शेतात जसं पाईपलाईन करतेच का नाही आपण, आता जेसीबीला फाटत होते पूर्वी, खणून काढायचे मग पाईप आणायच्या, महिना 2 महिने 3 महिने काम चालायचे. फिर काम चालायचं आणि मग तशा पद्धतीनं मी तुमचा आमदार म्हणून जत तालुक्यातल्या 65 गावांना मी शब्द देतो की मी स्वतः भाकरी बांधून त्या पाईपलाईन वरती महिन्यातला 1 दिवस जाऊन बसणार, काम कसं चाललंय बघणार. तिथं काही अडचण असली तर त्या अडचणीचं निरसन करून देणार. जर आमदाराचं लक्ष असेल तर कोण चाललं मला करेल का सांगा. कुणी करणार नाही चाललं तर काही चिंता करू नका. आणि शहराच्या बाबतीमध्ये आता 8-10 दिवसामध्ये पाणी पुरवठ्याचा विषयाचा पूर्ण वर्क ऑर्डर होऊन मग आपण एक नियोजन ठरवू. असं सगळ्या माझ्या भगिनींना बोलवून, कारण 8-10 दिवस त्यांना पाणी येत नाही, त्यांना त्रास
घरच्या लोकांना पाण्याची परिस्थिती माहित आहे, तर त्या सगळ्या भगिनींच्या हस्ते नारळ फोडायचं काम करू आणि 6 महिन्याच्या आतमध्ये ती योजना पूर्ण कशी होईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. म्हणजे पाण्याचा विषय संपला. पाण्याचा मी तुम्हाला शब्द दिला होता. आता दुसरा शब्द मी तुम्हाला देतोय जो निवडणुकीत दिला नव्हता. अरे आम्ही येताना गटारी बघतो. मी काय त्या प्रचाराच्या वेळेस गेलो तेव्हा आम्हाला भगिनी म्हणल्या 8-10 दिवस 15-15 दिवस नगर परिषदेचा स्वच्छतेचा कर्मचारी आमच्याकडे गटार स्वच्छ करायला येत नाही. गटारीमध्ये घाण पडलेली आहे, गटारीचं घाण काढतात तिथंच वर ठेवतात, परत तीच गटारीमध्ये जात आहे, डास होत आहेत, मच्छर होत आहेत, माश्या होत आहेत. मग आम्ही राहायचं कसं? तर म्हणून आता आम्ही तुम्हाला एक बंदिस्त गटाराची योजना शहरासाठी देतोय. ती किमान 180 कोटी ते 200 कोटी रुपयांपर्यंतची योजना असेल आणि त्याचा आम्ही केलेला आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्येच आमचा प्रयत्न आहे की तो पैसा आपल्याला आला पाहिजे. आणि दुसरं माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळे आपले भावी नगरसेवक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये जत शहराचा रस्त्याचा एक आराखडा आपल्याला करायचा आहे. तुम्ही तिथं प्रत्यक्षात पाहिजे तर मी पण येणार आहे. मला पण गल्ली मुळे कळतील, मला पण वस्त्या कळतील, मला लोकांच्या मध्ये जायचं आहे. तर आपल्याला शहराचा रस्त्यात 5 कोटी आले, 10 कोटी आले, रस्ता हा राहिला, तो राहिला, त्या वस्तीला रस्ता नाही, तिकडं बाप्पा कुंभार साहेबांच्या तिकडे गेलो तर कुठलं कसं जातोय कळत नाही, परत मला घरी एकट्याला सापडणार नाही अशी तिथं परत आहे की नाही बरोबर. कारण नवीन वसाहत आहे आणि तिथं रस्ते कुठे आहेत काहीच कळत नाही. नवीन वसाहतीत पण रस्ता झाला पाहिजे, वाड्या वस्त्यांना पण रस्ता झाला पाहिजे आणि शहर सगळं चकाचक झालं पाहिजे. यासाठी 100 कोटी रुपयाचा रस्त्याचा आराखडा आम्ही करतोय आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे, त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना विनंती करून जतचा बॅकलॉग आहे ते सगळे पैसे आले का बऱ्यापैकी शहराचा विषय पाणी, गटारी आणि रस्ता हा पूर्णपणे विषय या वर्षामध्ये आपल्याला संपवायचा आहे. आता काही काही विरोधक मला म्हणतात आपण नुसतं बोलतोय हे होणार नाही. म्हणजे त्या रुंदीच्या कार्यक्रमात कोण तर म्हणलं की गोपीचंद पडळकरनं MIDC भूलभुलैया केला, लोकांना बोलवलं, MIDC आणणार छापून आणलं म्हणून कोण तर म्हणलं. ते असं छापतंय म्हणजे मुंबईत जाऊन लेटर इकडे व्हायरल करतंय आणि परत म्हणले आता हे रुंदीचं MIDC होणार नाही आणि झालं तर आम्ही गोपीचंद पडळकरचा सत्कार करू असं विरोधक बोललेले आहेत. आणि मी त्यांना सांगतोय तुम्ही बोलला आणि दुसऱ्या दिवशी जाहिरात आली की उंदीच्या MIDC मध्ये सरकारकडे जमीन आहे. या जगातले आणि राष्ट्रातले जे उद्योगपती आहेत ज्यांना उंदीमध्ये कारखाना काढायचा आहे त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये ऍप्लिकेशन करावं अशी जाहिरात पण आली. तुम्ही वास्तू म्हणायचं अजून पालकांची नेमणूक नाही, जमिनी हस्तांतरण नाही, डायरेक्ट जाहिरात काढलेली आहे. 1 वर्षाचा वेळ तर असाच वाचलेला आहे त्यामध्ये. आणि मला यल्लामा देवीचा आशीर्वाद आहे. मी परवा पहिल्यांदाच गेलो होतो. चिंगी बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे आणि मला ठाम विश्वास आहे जाहिरात आली का जाहिरात प्रिंट काढली. मी देवाबाबांच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणजे का आलाय म्हणलं साहेब ही जाहिरात तुम्ही काढलेली आहे. होय म्हणले काढलेली आहे. म्हणलं आता एक मोठा प्रकल्प तुम्ही मला द्या म्हटलं. साहेबांनी लगेच म्हणले ठीक आहे. त्यांनी त्यांच्या ओएसडी साहेबांना सांगितलं की गोपीचंदला जतसाठी एक मोठा प्रकल्प दे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आता परत पुढचा आठवडा मी त्याच कामात मुंबईत आहे, दुसरं काहीच काम नाही. मला प्रकल्प द्या, दुसरं काही नको आम्हाला. जर एक प्रकल्प जर आपल्याला मिळाला तर माझ्या जत मतदारसंघातली हजारो पोरं हे पुण्याला जात आहेत, मुंबईला जात आहेत, सांगलीला जात आहेत MIDC मध्ये, इकडे बेळगावला, विजापूरला, तिकडे बेंगलोरला जात आहेत. ती पोरं जाणार नाही, ती पोरं इथंच कामाला लागू शकतात आणि विरोधकांना माझा सत्कार करावाच लागेल असं मी काम करणार. MIDC कुठं आहे, तिथं ऑफिस कुठं आहे माहीत नसणारे लोक माझ्यावर बोलतायत. बोला, बिनधास्त बोला, मी कामात आहे, मी पूर्ण वेळ कामात आहे. मी लोकांना जो शब्द दिलाय तो सगळा शब्द पूर्ण करणार. मी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोललो होतो, मला लोक फोन करतायत आता जरा अधिकारी आम्हाला नीट बोलायला लागले, आमचे फोन उचलायला लागले. मला काल एखादा फोन होता कंटीचा, ते मला टेंबूचे पैसे मला 7 वर्ष मिळाले नाही. अधिकारी माझा फोनच उचलत नाही. चांगला एज्युकेटेड फोन आहे, कालच फोन आला होता. आता म्हटलं तुम्ही आमदार झाल्यापासून माझा फोन उचलते नाही उचलता, फोन मला परत येतोय. वाटतोय की नाही तुम्हाला आमदार घेतो. तहसीलदार साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं, काय सांगितलं, कुठल्याही दलालांनी इकडे फिरू नये. आलं नाही तुमच्या कानात. तरी सुद्धा काय काय दलाल आहेत त्यांना माझी विनंती आहे, जर मधल्या लोकांची पिळवणूक करू नका. तुमच्या पाया पडतो बाबा, गरीब लोक आहेत. तुम्ही दुसरा काहीतरी धंदा घेऊ नका, दुसरं काहीतरी करा.
बऱ्यापैकी गरीब लोक आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही जर 7,000 घेत असाल, 10,000 घेत असाल, तुमच्या सुद्धा ते परपंचाला पैसे लागणार नाहीत, कष्टाचे पैसे आहेत. तुम्ही आणि मी असताना तुम्ही कोणाला पैसे देऊ नका. आता मला सांगा ना, कोण पैसे मागताय तुम्हाला? एखाद्या दिला असेल तर थोडं काढून द्यायला लागतो, मला सांगा तुम्ही. परवा एका पीआयला बाहेर आहे, आपला इथला नाही, त्यानं एका प्रकरणात 3 लाख रुपये घेतले. तर त्याचा मला फोन आला, अहो आमच्यावर केस घातले 3 लाख घेतले. मला कशाने घेतले? असं असं. ठीक आहे, मी पीआय साहेबांना म्हटलं ते 3 लाख घेतले तेवढे परत द्या. सकाळ म्हणून परत देऊन आले. हे शक्य आहे. तुम्ही बघा काय चाललंय नेमकं. आणि म्हणून जर आपल्याला पूर्ण काम करायचं आहे. मी डॉक्टर बोर्डीकर साहेबांना भेटलो होतो, बरोबर ना चेअरमन? भाऊसाहेब तुझा कुठे? बोर्डीकर साहेब, ते पायऱ्याच्या रूमवर जायचा दवाखाना. मी इलेक्शनच्या अगोदर त्यांना जाऊन भेटलो होतो. ते म्हणले आमच्या इथल्या पुढाऱ्यांना मानलं पाहिजे. त्यांचं वाक्य लय भारी होतं. काय म्हणले? आमच्या इथल्या पुढाऱ्यांना मानलं पाहिजे. मी 1984 ला काहीतरी दवाखाना काढलाय म्हटले. 84 ला आलेला पाहुणा 2024 तेव्हा होतं ना, 2024 ला जरी आला, जत मध्ये चुकत नाही, अजिबात काही केलेला नाही. एकडचा दगड सुद्धा तिकडे हलू दिला नाही गड्याने म्हटले. डॉक्टर साहेब बोलले मला, त्याला तुम्ही उद्या जाऊन भेटून विचारता, अजिबात काही सुद्धा बदल होऊ दिला नाही. एवढं त्यांनी काम प्रामाणिकपणे केलंय म्हटले. आणि आता आपल्याला 5 वर्षाच्या आतमध्ये सगळी दगड इकडं तिकडं हलवून आता पूर्णपणे जगचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलायचा आहे. आणि त्यासाठी आपली सगळी टीम काम करते. हे सगळे आता कुणाकुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं नको, पण आपली सगळी टीम जी आहे ती खूप चांगली टीम आहे आपली, प्रामाणिकपणे काम करते. आता आमच्या सुद्धा स्पर्धा लागणार आहे नगर परिषदेला, कारण गडी लय आहेत आमच्याकडे. आणि मला विनंती करायची आहे जत शहरातल्या लोकांच्यासाठी की जतची नगर परिषद तुम्ही आमच्या ताब्यात दिली पाहिजे, तर आम्ही डेव्हलपमेंट करू शकतो. काय लोक फोन करतायत आमच्या जवळ जरा आमचं चुकलंय, मतदान घ्यायला पाहिजे, आम्हाला आता पश्चाताप होते. आता झाला ठीक आहे, जाऊ द्या, पण नगर परिषदेला तुम्ही करू नका. नगर परिषदेला आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या. 5 वर्ष एक चान्स द्या मला, एक संधी द्या मला. आता नगर परिषदेची इमारत मी मुख्यमंत्री महोदयाला भेटलो, त्यांनी मान्य केलं पैसे द्यायला. पंचायत समितीची इमारत डॉक्टर साहेबांनी त्याचा एकदम मस्तपैकी 3D डिझाईन केलंय. जगच्या वैभवात भर पडेल असं डिझाईन केलेलं आहे, एकदम देखलं. नगर परिषदेत पण आपण तसंच करू. त्यामुळं तुम्ही जे विरोधक आहे ना, आम्हाला खाजगी शिव्या द्या, मत तेवढं आम्हाला द्या, आमच्या लोकांना द्या. हे काम करणारी सगळी तरुण गॅंग आहे आमची, एकदम चांगल्या पद्धतीने काम करणारी टीम आहे. आता काही लोक म्हणतात गोपीचंद फोन उचलत नाही. अरे कसा उचलणार? आता इथं माझ्या आता मी बोलतोय 40-50 मिस कॉल पडले. माझी विनंती, तेवढा माझा ड्रॉबॅक आहे, जरा समजून घ्या. तर तुमचं काही काम असलं तर मला SMS करा ना, मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर आता सगळं लावच आहे. तुम्ही म्हणा फोन उचलत नाही. मी जरा काय झालंय, माझं मार्केट चांगलं असल्यामुळं मी लोकांना सांगतो माझ्या नोकरीला 24 तास आहे, त्यामुळे फोनची माझी अडचण आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही मला SMS करा. आता मला ट्रान्सफॉर्मर झाला, मला SMS येतो, त्याला विचारा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर जोडून देते. आधी किती 1.5 महिना 2 महिना त्याला विचारा, कुणी पण करा ना काम. मला तुम्ही SMS करा, बाबा असायची अडचण आहे, तहसीलदार कार्यालयामध्ये आहे, या साहेबांना बोलायचं आहे. मी त्यांना लगेच फोन करतो. फोनच्या बाबतीत जरा लगेच नाराज होऊ नका, नाही तर माझं सगळं हातराळी करून टाकतात. आणि विरोध दुसरा हे फोन उचलते का, तुझा तुला जवळच आहे, तू माझ्या जवळच आहे, तू माझ्या हृदयातला आहे. विरोधकाचं कुणी काय ऐकू नका. तुम्ही माझा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि म्हणून जत शहरासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. RTO कार्यालयाचा विषय पण आपण आता मार्गी लावतोय आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्याला मंजुरी होईल अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आता एसटी स्टँडचं पण आपण मागणी पत्र दिलंय 15 कोटी रुपयाचं. एसटी स्टँड आपल्याला चांगलं आणि ते लवकर मंजूर होईल. आता त्याला एसटी डेपोला पण एसटी खात्याला पण चांगले मंत्री महोदय मिळालेले आहेत. सरनाईक साहेब एकदम डॅशिंग माणूस आहे. आणि आपल्याकडे एसट्या पण खूप कमी आहेत. काय काय गावातल्या एसट्या बंद झाल्या. मी आढावा घेतला तर 12 एसट्या यावर्षी तोडलेल्या आहेत, म्हणजे बाजारात दिलेल्या आहेत.
सांगितलं तुम्ही ऐकलं नाही. तुमचं लक्ष दुसरीकडे होतं. आपण 180 कोटीचा आराखडा करतोय आणि ते पण आपण पैसे आणतोय. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. जत करायला एवढंच सांगतो, तुम्ही मला निवडून दिलंय ना, तुम्हाला अभिमान वाटेल असं मी काम करेन. तुम्हाला कधी अपमानित व्हावं लागणार नाही. तुम्ही जरा आता मंत्रालयात जरा एकदा चक्कर मारून या. 288 तिथनं आलं एवढं सांगा तुम्ही. तुमचं जर काम नाही झालं ना, मी तुमचं म्हणत आहे. तुम्हाला सगळे व्यवस्थित बोलतील, रिस्पेक्टली बोलतील, तुमचं काम ऐकून घेतील. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही जो माझ्यावर उपकार केलाय, खरंच उपकार केलाय. लय वेळा पडलोय हो मी माझ्या प्रचारात म्हणतो की 5 वेळा पडलो. एक जर मला सारखं कशाला सांगतोय असं पडलोच की मला 5 वेळा पडायचं. आता जर पडलो असतो ना, राजकारण हे पूर्णपणे बंदच मला करावं लागलं असतं, सोडून घ्यावं लागलं असतं. परंतु तुम्ही एवढं मनावर घेतलं, इतका माझा सन्मान तुम्ही वाढवलाय ना. अरे माझ्या अंगाचं कातडं काढून जर तुम्हाला प्रत्येकाला चप्पल घालून करून घातली तरी ते उपकार करू शकत. कारण पराभवाचा अपमान काय असतो ते पराभव झालेला माहित आहे. विरोधक जेव्हा निवडून येतो, दारात फटाकडे उडून जातो आमच्या कार्यकर्त्याच्या, तेव्हा दुःख काय असतं ते आम्हाला माहित आहे. गुलाल दारात टाकायचा, फटाकड्या उडवायच्या, पोस्ट टाकायच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, ते अपमान फार वाईट असतो. आता आम्ही कधी निवडून झालो नव्हतो, त्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली होती. तुम्ही एवढा दणका दिला की मी सभागृहात कुठं तर सांगितलं की मी दार मोडून आत तुम्ही घालवलं मला. मी कुठे टीव्हीवरती बोललो का विरोधक बोलायचे, ते रोहित पवार वगैरे, अरे ते मागच्या दाराला आहे, अरे ते 1100 मतांना आले, ते 38,000. आता मी 2-3 वेळा तसं ठोकल्या होती, तोंड बंद करून बसले, बोलत नाही माझ्यावरती काय. ते तुमच्यामुळे झालं, हे तुमच्यामुळे शक्य आहे. आमच्या आटपाडीकरांकडून तुमचं खूप आभार मानलं. मध्ये माझा सत्कार घेतला होता. जत करामुळे आटपाडीकरांना सत्कार घेण्याची संधी मिळाली तुमच्या सगळ्यांच्या मुळे. आणि त्यामुळं मला माझी जबाबदारी जतच्या बाबतीमध्ये कळते. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका, नगर परिषद हे आपल्याला पूर्ण शक्तीनिशी लढवायचं आहे आणि जिंकायचंच आहे. जिंकायचं आहे. कारण जयंतराव इतका लुडबुड करणार आहे, पण तो कुपावरचा दोडका आहे हो. मी अगोदर प्रचारात सांगितलं होतं, काय ताकद लावायची आताच लाव, परत म्हणू नको हे राहिलं ते राहिलं. बरोबर नाही? काय तुला लावायचे पैसे पण मला कोणाला इस्लामपुरात एवढे पैसे वाढायचे का आणि कोटी टाक म्हणलं काय करायचं करे एकदा, परत मला नको माझं हे राहिलं माझं ते राहिलं. पण आता त्यांना पुढं माझा विषय सोसणारा नाही, अजिबात सोसू शकत नाही. जतच्या विकासाच्या आढावा कोण येईल ना, त्याला तुडवल्याशिवाय अरे आज आम्ही इथं वाड्या वस्त्यावरती जातो. मी परवा एक मेजर रिटायर झाले, मला वाटतं जिरग्याल मधले लवटे मेजर, कॅप्टन, सुभेदार पदावरून मेजर रिटायर झाले. आणि त्यांच्या वस्तीला मी गेलो, अर्धा तास कळत नव्हतो कुठनं चाललोय. अरे आपण इथं जत मध्ये आहे. मी कोकणात पण धनगरवाड्याच्या वरती अनेक वेळा दौरे केलेले आहेत. 5-5, 6-6 किलोमीटर, 7-7 किलोमीटर वर वस्ती असते, 10-12 घरं असते, डोंगरावर असतात. जंगलात जायचं, कधी कधी चालत जायचं, अशा पण वस्त्यावर मी अनेक वेळा गेलो. पण जत तालुक्यामध्ये जिरग्याल जवळची वस्ती, की ज्या वस्तीवरती जायला रस्ता नाही. तुम्ही कधी उद्या जाऊन बघितला. आणि येताना मी बघितलं, सुनील भाईंचा त्या दिवशी वाढदिवस होता, एवढी मोठी कपरी लागली, गाडीच्या टायरला टायर फुटून गेलं. 1 तास त्यामध्ये माझा गेला. टायर फुटणं हा विषय नाही, रस्ता सारा तुम्ही देऊ शकत नाही. आपल्याला काम करायचं आहे. सगळ्या वाड्या वस्त्यांना रस्ते, सगळीकडे मुर्मीकरणाचे रस्ते. आणि आता सरकार इतक्या ताकदीनं काम करतंय ना, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आहे, 12 बलुतेदारांच्या हिताचा निर्णय घेत आहे, ओबीसीच्या, मायनर ओबीसीच्या, ओपन समाजातल्या सगळ्या लोकांच्या हिताचं सरकार चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आहे. त्यामुळं आपल्याला जत तालुक्यासाठी निश्चितपणे देवाभाऊ झुकत माफ देतील. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. विकासाच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं
या शहराचा आणि पूर्ण जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे पुढे जाऊया. सगळ्यांना माझी विनंती आहे, कुणाला मागं सरायला लागेल, कुणाला पुढे व्हावं लागेल, पण आपण सगळेजण मागं पुढे सरून आपला विकास हा विषय महत्वाचा घेऊन आपण सगळे ताकदीनं या जत शहराच्या परिवर्तनासाठी आपण सगळेजण काम करू. गोरगरीब लोकांच्या बाजूने मी ठामपणे आहे, कारण मीच गरीब आहे, मी तुमच्यातलाच आहे, मी कष्टकरी घरातला आहे आणि त्यामुळं या तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. त्यासाठी पूर्ण क्षमतेनं आपल्याला काम करायचं आहे. दुष्काळाच्या विरोधात असेल, ते विकासाच्या बाबतीमध्ये असेल, ते सामाजिक असेल, ते राजकीय असेल, सगळ्या बाबतीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं सगळेजण पुढे जाऊ आणि जत शहराचा आणि तालुक्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी ताकदीनं आपण सगळेजण प्रयत्न करू. सरकार हे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, काही चिंता करू नका. देवाभाऊनी पहिल्या सभेत शब्द दिलाय तुम्हाला की हा माझ्यासाठी 288 नाही, माझ्यासाठी नंबर 1चा मतदारसंघ आहे. नुसतं जे बोलणारे नाही, ते काम करणारे नेते आहेत. अरे 800 किलोमीटर लांब नागपूर आहे आणि त्यांनी 2000 कोटी रुपये मैशाळ योजनेसाठी दिलं आणि 100 किलोमीटरवरती इस्लामपूर आहे. 2.5 वर्ष ते खात्याचे मंत्री होते, त्यांना 1 रुपया देता आला नाही. हे करण्याचं काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असायला लागते आणि त्यामुळे तशा पद्धतीनं ते काम करताय निश्चितपणे. आणि दुसरा विषय सभासद नोंदणीचा. मोबाईल कोणाकडे जरा काढा, मोबाईल सगळ्यांना विनंती आहे, ताई मोबाईल त्यांच्यावर काढा. आपले महत्वाचं काम सुरू आहे आणि आपण त्यामध्ये माग आहे. विकासाला निधी लागला तर तिथं ते सभासद किती बघते. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढला का तुम्ही? सभासद आलाय माझ्याच झालं नाही कोण ते काढा. एक नंबर डायल करा 88 004 वेळा 2024. व्यापारी पेठेतला पण व्यापारी मित्रांनो माझी विनंती, आता तुम्ही आमचे सभासद झाला पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला खूप समर्थन दिलेलं आहे, तुम्ही आम्हाला पाठबळ दिलेला आहे. 88 4 वेळा 02024 हा नंबर डायल करा. 88 4 वेळा 02024. शिवदास बरे की लाईट पुढचं काय दिसत यावर 88 4 वेळा 02024 नंबर डायल केला का? मेसेज आला का काय तुम्हाला? काय आला? भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं स्वागत आहे, तुम्ही भाजपाचं अधिकृत सभासद झालेला आहात. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि आता घरी गेल्यानंतर सगळी माहिती त्यामध्ये तुम्ही भरायची आहे. भराल ना सगळे? आणि घरातल्या सगळ्यांना सभासद करायचं आहे. 60,000 सभासद आपल्याला जत तालुक्यामध्ये करायचे आहेत. आता फक्त 5,000 झालेले आहेत आणि उद्या शिर्डीला अधिवेशन आहे, तिथं आता आमची चंपी होणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळेजण लक्ष देऊन हे सभासद नोंदणीचं काम आपण पूर्णपणे केलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा विषय आयवळे ताईंनी इथं मांडला की व्यापारी पेठेमध्ये ज्या माझ्या महिला भगिनी येत आहेत त्यांच्यासाठी शौचालयाची सोय नाहीये आणि व्यापाऱ्यांनी पण मध्ये आल्याच्या नंतर तो विषय मला सांगितला होता. तर तुम्ही जागा मला उद्या परवापर्यंत सांगा, म्हणजे तिथे एक चांगलं स्टँडर्ड शौचालय आपण युनिट चांगलं बांधू. उद्याच्या उद्या तिकडं ओसवाल साहेब सगळे दिसताय मला तुम्ही, तर तुम्ही मला उद्या जागा दाखवा. त्याच्यासाठी तुम्ही वेळ घालू नका, कारण परत आम्ही येणार, तुम्ही मला परत शौचालय दिलं नाही. आता मी पेठेतून फिरत होतो तेव्हा माझ्या भाजी विकणाऱ्या भगिनी मला तिथं दिसल्या. आता दिवसा ऊन असतील तेव्हा त्या कुठं कशा बसत असतील त्याच्याविषयीची मला एवढी माहिती नाही, पण त्यांच्यासाठीचं एक नियोजन त्या सगळ्या भाजी मार्केट मधल्या सगळ्या व्यापारी मंडळीला सोबत घेऊन त्यांचं एक मार्केट कुठं करायचं, कसं करायचं किंवा त्यांना कुठं सुविधा द्यायच्या त्याच्याबद्दलची एक बैठक आम्ही सगळेजण परशुरामजी सगळे मिटिंग लावून आणणार. हे मिटिंग लावून आपण त्यांच्याशी बोलणं करू, त्यांचं एक नियोजन आपण व्यवस्थितपणे करू. एवढंच या निमित्तानं बोलतो. तुम्ही माझा सन्मान केला, तुम्ही माझा सत्कार केला. मी तरी म्हणत होतो यांना सगळ्यांना आता सत्कार घेऊ नका, 2 महिने झाले, तर ते म्हणले नाही ते नामद काकाचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी आज कार्यक्रम घेतलेला आहे. आणि इतका भव्य दिव्य आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. परत एकदा